नंबर ये आता झालेल्या सामन्यामध्ये पारस ज्यांनी सुंदर गोलंदाजी केली, शेवटच्या षटकामध्ये हाणामारीच्या षटकामध्ये षटक हाताळत असताना 3 गडी बाद केले आणि फक्त 2 धावा खर्च केल्या. त्यासाठी पारसला मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देऊन या ठिकाणी गौरवण्यात येत आहे. आदरणीय दिनेश सुतार यांच्या शुभ हस्ते हे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिले जात आहे. अभिनंदन पारस, नेक्स्ट मॅचसाठी तुला शुभेच्छा. जाऊया लाईव्ह ऍक्शन पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. पोगाव जय हनुमान पोगाव विपक्ष इताडे अशी ही लढत मैदानाच्या आतमध्ये. जान्हवी स्पोर्ट इताडे. चला मैदानाच्या आतमध्ये एक नवीन सामना पहिल्या फेरीतील आज सामना पाहायला मिळतोय, तो म्हणजेच जय हनुमान पोगाव विपक्ष इताडे अशी ही लढत. 3 षटकांची लढत. नवनाथ आणि साहिल ही सलामीची जोडी, तर गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. अविनाश पहिला चेंडू घेऊन सज्ज होतोय. अविनाश राईट मोर द विकेटने पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर झपकन आतमध्ये येतोय. निर्धाव चेंडूची सांगता पहिल्याच चेंडूवर या ठिकाणी फलंदाजाला बीट केलं जात आहे. अविनाश पुन्हा एकदा राईट मोर द विकेटने पुन्हा एकदा चेंडू टप्पा पडल्यानंतर आत येतोय. बॅटची वरची कडा घेते, सरळ जाऊन गोलंदाजाच्या हातामध्ये विसावतोय. पहिला गडी बाद होतोय या ठिकाणी इताडे संघाचा. 0चा चष्मा धारण करत असताना या ठिकाणी साहिल माघारी परततोय. साहिलची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दैवत येतोय.
अविनाश पहिल्या षटकामध्ये यश प्राप्त करताना दुसऱ्या चेंडूवर यश प्राप्त केलंय. पॉवर प्लेचं षटक आहे. रखरखत ऊन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. क्रिकेटसाठी हवं असलेलं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळतंय. अविनाश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. यश प्राप्त करत असताना पहिल्या षटकामध्ये पुन्हा एकदा संधी होती. पॅचची वरची कडा घेतली होती परंतु यशरक्षक चेंडूला पकडू शकलेले नाहीत. जीवदान मिळतं या ठिकाणी. अविनाश पुन्हा एकदा सज्ज होतो. पहिल्या 3 चेंडूवर कुठल्याही प्रकारचे धाव खर्च करत नाही अविनाश. राईट मोर द विकेटने गोलंदाजी करत असताना आमच्यापासून थोडासा दूर जाताना दिसतोय. आता चेंडू आकोटा आता चांगला पटका पाहायला मिळतोय. गॅप सिलेक्शन चांगलं पाहायला मिळतंय. चेंडू निघून जातोय सीमा पार चौकारासाठी. श्री गणेश खेळला जातोय. 4 धावा. दैवतच्या बॅटमधून निघालेला हा खणखणीत चौकार. अविनाश चांगली गोलंदाजी करतोय. हार्ड लेंथ वर टाकलेला चेंडू तिथून चेंडूला बाउन्स करतोय. अजून एक निर्धाव चेंडूची सांगता. दरम्यान मैदानामध्ये आगमन होतंय कुंदेगावचं एक सामाजिक कार्यकर्ता. आज परिसरामध्ये ज्यांच्या नावाची दखल घेतली जाते असे आदरणीय व्यक्तिमत्व दिनेश दादा भोईर यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं स्पर्धेच्या माध्यमातून सस्नेह मनपूर्वक सहर्षे सर ते स्वागत आहे. वेलकम वेलकम वेलकम. अजून एक गडी बाद मैदानाच्या आतमध्ये. दैवत माघारी परतोय 4 या धावसंख्येवर. एका चौकारानिशी त्याने आपलं खातं उघडलं होतं परंतु दुसऱ्या क्षणाला त्या ठिकाणी अविनाशने त्याला त्रिफळा त्याचा उद्ध्वस्त केलाय. नवीन फलंदाज जितेश मैदानाच्या आतमध्ये जातो. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतो. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 2 गडी बाद 4. दरम्यान दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर पोगाव संघाच्या संघनायकाने बघूया कुणाला प्राचारण केलंय. अविनाशने खूप चांगली गोलंदाजी केली. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4 धावा खर्च करत असताना 2 महत्वाचे गडी बाद करण्यात अविनाशला यश मिळालंय. आता मात्र गोलंदाजी मार्कवर ज्ञानेश्वर येतोय. एक अनुभवी गोलंदाज सातत्याने कित्येक वर्ष पोगाव संघामध्ये चांगली कामगिरी करणारा हा ज्ञानेश्वर. अनुभवाचा भंडार परंतु एक चांगला फटका. एक्स्ट्रा कव्हरला कुठलाही क्षेत्ररक्षक नव्हता. इनफिल्डच्या वरून चेंडूला खेळून काढतोय 4 धावांसाठी. हा येतोय खणखणीत चौकार. नवनाथच्या बॅटमधून निघालेला हा चौकार पाहायला मिळतोय. ज्ञानेश्वर पुन्हा एकदा राईट मोर्द विकेटने गोलंदाजी करत असताना चांगला चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन मधून क्षेत्ररक्षक पुढे येतो, चेंडूला अडवतोय, फेकतोय. तोपर्यंत फक्त आणि फक्त 1 धाव घेण्याची संधी. एका धावेने धावफलक पुढे सरकला. तो जाऊन पोहोचला 9 वर. 2 गडी बाद 9.
ज्ञानेश्वर पुनश्च एकदा आणि आता हॅमर केला चेंडूला, चेंडू थांब, लांब 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 जाणारा हा उत्तुंग षटकार. दरम्यान एक चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. दरम्यान एक चांगला फटका पाहायला मिळतोय. 6 धावांसाठी षटकार. वा, सुरेख फलंदाजी. पहिल्या षटकामध्ये कुठेतरी धावा रोखल्या होत्या, परंतु या षटकामध्ये मात्र आता गणाकाती पार होताना पाहायला मिळत आहेत. 22 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. दुसरं षटक मार्गस्थ आहे. या षटकामध्ये 2 षटकार पाहायला मिळत आहेत. मला इथे कोण नाही ना चोरवण्या अशी तर झाले. दरम्यान काय घडतंय या ठिकाणी, फलंदाज धावबाद होताना दिसतोय या ठिकाणी. दोन षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला तर धावफलक बावीस धावा धावफलकावर. रितेश येतोय, नवीन फलंदाज. रितेश फलंदाजीला आणि मितेश आमच्या मुख्य व्यासपीठावर पाहुणा म्हणून बसलेला आहे. रितेश आलाय फलंदाजीला आणि आमच्या मुख्य व्यासपीठावर मितेश बसलेला आहे, सामन्याचा आनंद घेतोय. कुठं आज आलाय चांगला ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतो. कव्हर रिजन मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला उचलून चेंडूची फेकी करतोय. धावबाची संधी होते का, तू मै असं चालू होतं, परंतु एकाच धावेवर समाधान मानावं लागलं. दोन्ही फलंदाज सुरक्षित आपल्या घरामध्ये जाताना पाहायला मिळत आहेत. तू जेवला का? खालिंग संघ कुठेही जाऊ नका. यानंतर या सामन्यातील विजेता आणि खालिंग अशी लढत होणार आहे. आणि टॉपेज 1 मोर विकेट डाऊन. या सामन्यातील विजेता आणि खालिंग संघ यांच्यामध्ये दुसऱ्या फेरीतील लढत होणार आहे. धावफलकाचा विचार केला तर धावफलक 23, 4 गडी गमावत असताना इताडे संघ प्रथम फलंदाजी करतोय. आजच्या दिवसाचा विचार केला तर आज सर्व सामने हे लो स्कोरिंग सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकच सामना 33 धावांचा तो खालिंग संघाने जिंकला होता सहजगत्या. खूप दूरवरून आलेला संघ येंबूर संघाबरोबर 2 हात करत असताना खालिंग संघाने तो सामना जिंकला होता.
गोलंदाज सज्ज, पुन्हा एकदा विश्वास. चांगला फटका पाहायला मिळतोय, कव्हर मध्ये जातोय चेंडू, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, पुढे येतोय, चेंडूला फेकतोय, फक्त आणि फक्त एकच धाव मिळताना दिसते या ठिकाणी. पुढचा चेंडू, चांगला चेंडू, टप्पा उजव्या यष्टीच्या बाहेर पडल्यानंतर झपकन आत येताना दिसतोय. निर्धाव चेंडूची सांगता. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये विश्वास कडून पाहायला मिळते. एखादा मोठा फटका या ठिकाणी खेळून एक चांगली धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न असेल इताडे संघाचा, परंतु त्यामध्ये अपयश पदरी येताना दिसतंय. ही धाव मिळणार नाही किंवा फलंदाज बाद सुद्धा होणार नाही. जर का विकेट किपरने चेंडू गॅदर केला तर कुठल्याही प्रकारची धाव घेता येणार नाही. हा या स्पर्धेचा नियम आहे. जर यष्टिरक्षकाच्या हातामधून चेंडू खाली पडला तर मात्र तुम्ही धाव घेऊ शकता. आताचा चेंडू भरपूर बाहेर, नो बॉल घोषित करतायत पंच. पिचच्या बाहेर चेंडू लँड होताना दिसतोय. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न या ठिकाणी. चांगली गोलंदाजी चालू असताना ही विविधता आणण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये चेंडू नो बॉल घोषित होतोय. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. या फ्री हिटच्या चेंडूवर एखादा मोठा फटका मारला जाईल का? प्रयत्न होते, एक धाव तर मिळणार आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का बघूया. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण होताना दिसते. 2 धाव मिळत आहेत. 2 ने धाव फलक पुढे सरकला, 27 वर जाऊन पोहोचलाय. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 27 धाव धावफलकावर लागल्या गेल्या. 28 धावांचं एक माफक लक्ष पोगाव संघासमोर ठेवलं. जय हनुमान पोगाव एक नावा रूपाला आलेला संघ. भिवंडी क्रिकेटमध्ये BC4 मध्ये सातत्याने चांगलं क्रिकेट खेळणारा संघ पोगाव संघाची, आणि त्याचप्रमाणे एक आमना लोणाड मधील एक मोठं नाव इताडे संघाचं. दोन्ही एक तुल्यबल संघ सातत्याने एकमेकांसमोर येत असतील, लढती होत असतील, परंतु आज मात्र गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. या ठिकाणी पोगाव संघाच्या गोलंदाजांचं कौतुक करावंच लागेल. दरम्यानच्या काळात आमचे खजिनदार गुलशन शेलार यांचं आगमन झालं आणि सरळ लंच करण्यासाठीच माघारी गेले. SK एंटरटेनच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण कव्हर करत आहोत. खूप चांगलं प्रक्षेपण या ठिकाणी पाहायला मिळतं. SK एंटरटेनमेंटचं सातत्याने जेव्हा जेव्हा कुंदा येथे स्पर्धा असतात तेव्हा SK एंटरटेनच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर करण्याचं काम शंकर मामा गुलवी प्रोपेटर आणि त्यांची टीम सातत्याने चांगलं प्रक्षेपण आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य करत असतात. चला सलामीची जोडी बघूया. पोगाव संघाकडून सलामी 28 धावांचं 28 धावांचं आव्हान आहे. कशा प्रकारे 28 धावांच्या आव्हानाचा पाठलाग केला जातोय पाहूया. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जाण्यासाठी सज्ज झाले. गोलंदाजी मार्कवर येतोय अक्षय.
सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये विकेटवर पोहोचते. तुषार जातोय स्ट्राइक वर, तर नॉन स्ट्राइक एंडवर पाहायला मिळतोय सागर. ही सलामीची जोडी. 28 धावांचं एक छोटस लक्ष. समोर इताडे संघ. ग्रीन सिग्नल पंचांचा. लेट्स प्ले. पहिला चेंडू घेऊन सज्ज होतोय गोलंदाज अक्षयचा. पहिला चेंडू, पहिल्या चेंडूला कट करण्याचा प्रयत्न आणि झेल दिला जातोय. पहिला आदरा बसतोय या ठिकाणी पोगाव संघाला. गोल्डन डकचा शिकार पहिल्या चेंडूवर या ठिकाणी पाहायला मिळतोय. फलंदाज माघारी परततोय, तो म्हणजे तुषार. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना दिसतोय जतीन. पहिला चेंडू थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू होता, त्याला कट करण्याचा प्रयत्न केला. शॉट एक्स्ट्रा कव्हरला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता, त्याच्याकडून चुकी होताना दिसली नाही. सरळ चेंडू हातामध्ये विसावला. पहिला आदरा बसतोय या ठिकाणी पोगाव संघाला. पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना गोलंदाज पहिल्या चेंडूवर यश प्राप्त होतंय. राईट मुर्द विकेटने. पुढचा चेंडू घेऊन अक्षय. आताचा चेंडू पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू. चेंडूला फुल करायचा होता, परंतु आवा तसा बॅटवर चेंडू आलेला नाही. परंतु एक धाव या ठिकाणी मिळते. एका धावेने या ठिकाणी खातं उघडलं जात आहे. संघाचं अकाउंट ओपन केलं जात आहे. जगदीशच्या माध्यमातून, जतीनच्या माध्यमातून, सॉरी जतीन एका धावेने आपलं खातं उघडतोय, आपल्या संघाचं अकाउंट ओपन करतोय. आणि मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक जज करतोय. चेंडूच्या खाली येतोय आणि चुकी होणार नाही. अजून एक गडी बाद होतोय या ठिकाणी पोगाव संघाचा. महत्वाचा गडी या ठिकाणी माघारी परततोय, तो म्हणजे सलामीवीर सागर. दोन्ही सलामीवीर शून्यावरच माघारी परतलेत. दोन गडी बाद एक अशी सध्याची परिस्थिती पाहायला मिळते. लक्ष माफक असलं तरी आता मात्र ते थोडं मोठं वाटू लागलं असेल पोगाव संघाला, कारण दोन महत्वाचे सलामीवीर दोन्ही माघारी परतलेत. पहिल्या षटकामध्ये शून्याच्या चष्मा घालून हे दोन्ही फलंदाज माघारी आलेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये त्रिमूर्ती येतोय. त्रिमूर्ती सामना करेल अक्षयचा. खूप चांगली गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळते अक्षयच्या माध्यमातून. चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतो. पंचाच्या दिशेने पंच वाईट घोषित करतायत. एका अवंतरची धाव मिळेल या ठिकाणी. एका अवंतर धावेने धावफलक 2 वर जाऊन पोहोचला. 2 गडी बाद 2. आव्हान छोटं आहे, परंतु महत्वाचे दोन फलंदाज माघारी परतले या ठिकाणी पोगाव संघाचे. 28 धावांचं लक्ष आहे. त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना सुरुवात थोडीशी अडखलती झालेली आहे या ठिकाणी पोगाव संघाची, असं म्हणायला काही हरकत नाही. चांगला चेंडू होता. चेंडूला कट केलाय. चेंडूला दिशा दिली. गलीमधून चेंडू दणदण करत निघून चाललाय आणि चेंडू थांबणार नाही. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू जातोय सीमा पार 4 धावांसाठी.
4 धावा मिळत आहेत या चौकाराने. आता धावफलकाला थोडासा आकार येताना दिसतोय. धावफलक जाऊन पोहोचलाय 6 वर 2 गडी बाद 6. अगदी चेंडूच्या मेरिट प्रमाणे हा फटका खेळला या ठिकाणी. पॉइंट आणि गली रिझन मधून चेंडू गॅप होता, त्या गॅप मधून चेंडू दणदण करत निघून गेला सीमारेषा पार. त्रिमूर्तीला मिळाला हा चौकार. त्रिमूर्ती 4 धावेने आपलं खातं उघडतोय. आता मात्र उजव्या एसटीच्या थोडासा बाहेर येऊन चेंडूला खेळायचा होता, परंतु चेंडूची उंची थोडीशी खाली राहिली. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडा खाली राहिला. निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी पाहायला मिळते. पुढचा चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतो त्या ठिकाणी. डीप मध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षक पुढे येतो. चेंडूची उचलून फेकी पर्यंत एकच धाव घेण्याची संधी होती आणि ती एक धाव या ठिकाणी पूर्ण होताना दिसते. एकच धाव मिळेल. धावफलक पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. 28 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये 2 गडी गमावत असताना धावफलकावर धावा जोडल्या गेल्या त्या फक्त 7 धावा. वेळे संघ या ठिकाणी उपस्थित झाला असेल तर कृपया आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. वेळे संघ बघूया दुसरं षटक हाताळण्यासाठी कोणाला पाचारण केलं जातंय, कुठल्या गोलंदाजाला आमंत्रित केलं जातंय. 28 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे या ठिकाणी. जे हनुमान पोगाव संघाला सुरुवात थोडीशी अडखळती झाली. दोन्ही सलामीवीर अगदी स्वस्त्यात माघारी परतले, परंतु त्यानंतर त्रिमूर्तीने डाव सावरण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. एक चौकार त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाला. 5 धावावर खेळताना दिसतोय त्रिमूर्ती. दैवत आलंय गोलंदाजी मार्कवर. दुसरं षटक हाताळण्यासाठी अजूनही 21 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. 28 धावांचं एक छोटं लक्ष, परंतु ते पार करण्यासाठी मात्र या ठिकाणी घाम गाळावा लागेल या ठिकाणी जे म्हणून पोगाव संघाला. कारण समोर एक आमने लोणाड परिसरातील एक तगडं आव्हान इताडे संघाचं त्यांच्या संघासमोर उभं ठाकलेलं आहे. चांगला चेंडू होता. पॅडवर आदळला, शॉट थर्डमॅनला गेला. त्या ठिकाणी एसट्या उडवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यामध्ये अपयश आलंय. मला वाटतं विटी दांडूचा खेळ लहानपणी थोडासा कमी खेळलेला दिसतो या ठिकाणी, त्याच्यामुळे एसट्या उद्ध्वस्त करता आल्या नाहीत. दरम्यानच्या काळात एक धाव या ठिकाणी पूर्ण होताना दिसते. 1ने धावफलक पुढे सरकला 8 वर. अजूनही 20 धावांची गरज. चेंडूंचा खेळ शिल्लक राहिला 11 चेंडू आणि 20 धावांची गरज. आणि हा षटकार नो चेंडू घोषित करतायत पंच प्लस षटकार. नो पंचांची चर्चा करू नका मित्रा, ही आपली जबाबदारी असते. आपल्याकडे असणारी वस्तू फलंदाजाचे जेणेकरून चित्त विचलित होणार नाही यासाठी हे नियम आहेत. तुझा रुमाल पडला थांबायला हवं होतं. कुठलीही गोष्ट समोर दिसली तर फलंदाजाचं लक्ष थोडंसं विचलित होत असतं. त्यासाठी क्रिकेटमध्ये ही नियमावली आहे. पुन्हा एकदा फ्री हिटचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक खाली आहे. जेल सुद्धा सुटतो, परंतु फार नुकसान होणार नाही. आणि दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण होते का? हो, दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी पूर्ण होताना दिसते. तो बॅटिंगला येते. 17 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. थोडासा विजयाच्या समीप येताना दिसतोय. तो एक नो बॉल सामन्याचं भवितव्य बदलवेल का?
पुन्हा एकदा चांगला फटका मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते एक धाव पूर्ण होते दुसरीचा प्रयत्न सहजगत्या दुसरी धाव सुद्धा पूर्ण होताना दिसते 2 ने धावफलक पुढे सरकला 2 गडी बाद 19 अजूनही 9 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी जे हनुमान पोगाव संघाला या षटकामध्ये थोडासा महागडा ठरताना दिसतोय गोलंदाज दैवत दैवतचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू होता उजव्या यष्टीच्या बाहेर थोडासा शफल झाला तिथून चेंडूला दिशा दाखवली आणि एक धाव प्राप्त केली 1 ने धावफलक पुढे सरकला 20 वर जाऊन पोहोचला फक्त आणि फक्त 8 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी जय हनुमान पोगाव संघाला स्पर्धेचा नियम कंपल्सरी ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी राहील हा स्पर्धेचा नियम आहे म्हणजे 8 धावा ह्या क्रमप्राप्त आहेत सामना जिंकण्यासाठी पोगाव संघाला या कराव्याच लागतील दैवत पुनश्च एकदा राईट आर्म राऊंड द विकेटने गोलंदाजी करत असताना आणि हा मोठा फटका पाहायला मिळतोय आणि हा येतो षटकार लांब लांब मारलेला हा षटकार पाहायला मिळतोय दरम्यान अजून एक धाव मिळते अगदी विजयाच्या समीप येऊन पोहोचलाय संघ एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण होताना दिसते या ठिकाणी आज बरोबर हा सामना सहजगत्या जिंकलाय तो जय हनुमान पोगाव संघाने अभिनंदन पोगाव संघाचं अभिनंदन आणि हडलक इताडे संघ तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी पॉवर प्ले मध्ये ज्यांनी षटक हाताळलं आणि दोन्ही सलामीवीरांना शून्यावर माघारी पाठवलं तो अविनाश ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी 4च धावा खर्च केल्या आणि 2 महत्वाचे गडी माघारी पाठवले तो अविनाश या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय अविनाश यायचं आहे मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी स्वीकारण्यासाठी आदरणीय हरिभक्त परायण यशवंतदादा सुतार यांना विनंती आहे अविनाशला या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन या ठिकाणी गौरवायचं आहे खूप चांगला खेळ केला खूप चांगली गोलंदाजी अविनाश मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक स्वीकारत असताना अविनाश तुला शुभेच्छा असतील बेस्ट ऑफ लक नेक्स्ट मॅच साठी पोगाव विपक्ष खालिंग अशी लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आपण जातोय नाणेफेक कक्ष मध्ये मी हरिभक्त परायण यशवंतदादा सुतार यांना या ठिकाणी विनंती करतोय की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे दोन्ही संघांना नाणेफेकीचा कौल माहितच आहे एका बाजूला बीएस दुसऱ्या बाजूला समन्वयक कोण बोलणार खालिंग संघाचा संघनायक या ठिकाणी कॉलिंग करणार आहे बीएस असं कॉलिंग आणि दत्ता सामंत पोगाव संघाच्या संघनायकाने नाणेफेक जिंकलेली आहे जास्त ओपिनियन घेत नाही नाणेफेक जिंकले आपलं डिसिजन काय असेल क्षेत्ररक्षण स्वीकारलंय समोर खालिंग संघाला फलंदाजीसाठी आहे
O2 कॉम्बॉक्स टच बॉक्स मधून न्यूज येते. पोगाव संघाच्या संघनायकाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले खालील संघाला. O2 कॉम्बॉक्स. हॅलो.